टुडे स्पेशल वाल बिरड्याची भाजी। ही मस्त चमचमीत आणि तिखट अशी वाल बिरड्याची आपण भाजी आज तयार करणार आहोत। त्यासाठी आपण पहिले वालाला ओव्हरनाईट सोक करण्यासाठी ठेवायचं आहे। सकाळी ओव्हरनाईट ठेवल्यानंतर सकाळी हे आपण निसण्यासाठी तयार करू। हे आपण वाल निसून घेणार आहोत। याला चांगलं सगळं व्यवस्थित निसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर निसल्यानंतर ह्याला 2-3 पाण्यात चांगलं स्वच्छ असं धुवायचं आहे। धुतल्यानंतर आपण आता पुढे वाटणाची तयारी करणार आहोत, जो आपण वाल बिरड्याच्या भाजीमध्ये टाकणार आहोत। मी खोबरं, मिरची आणि लसूण घेतलेलं आहे। याला आपण मिक्सरमधून व्यवस्थित पिसून घेऊ। मी मिक्सरमध्ये पिसते, कोणी घरगुती जात्यावरती पण पिसतो। हे बघा, मी पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता 2 छोटे कांदे घ्यायचे आहेत आपल्याला। ह्याला जास्त बारीक नाही, नॉर्मल साईजमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे। मी असे कटिंग केले, तुम्ही एकदम बारीक पण करू शकता। मी असं केलं। थोडंसं कोकम पण मी भिजत घातलेलं आहे। कोकम भिजल्यानंतर हे थोडंसं असं झालेलं आहे। हा कोकम मी भिजत घातला आहे। गॅसवरती मी कढई ठेवली आहे। आता कढईमध्ये थोडं तेल टाकलं आहे। तेलमध्ये थोडी राई आणि जिरं टाकलं आहे। हे चांगलं तडतड झालं, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। कांद्याला थोडंसं ब्राउनिश करून घ्यायचं आहे। जास्त नाही ब्राऊन, थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये बिरडं टाकणार आहे थोडं शिजवण्यासाठी। आता कांदा आणि बिरडं दोघांना परतून घ्यायचं आहे। हे जास्त नाही शिजवायचं आहे, थोडंसं हाफ शिजवायचं आहे। ते हाफ कुक करायचं आहे त्याला। हे बघा, हे झालंय हाफ कुक, कच्चे पक्के त्याला बोलता येईल आपल्याला। गॅस आता मी स्लो केलेला आहे। आता हे कांदा आणि टमाटर घ्यायचा आहे। आधी जो हाफ कुक झालेला वाल होता बिरडा, तो आपण काढून घेतलेला आहे। आता परत आपण फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी मी तेल, जिरा, राई आणि कढीपत्ता थोडंसं टाकून घेतलं आहे। आपण आता थोडंसं तडतड झालं की ह्याच्यामध्ये जो आपण कांदा आणि टोमॅटो घेतलेला होता चॉप करून, तो आपण याच्यामध्ये परत टाकणार आहोत। मी जास्त बारीक कटिंग करत नाही, कारण की मला थोडंसं मोठे आवडतात। तुम्ही तुमच्या हिशोबात कटिंग करा। हे मी कांदा टाकलेला आहे। ह्याला मी आता परतून घेते। थोडंसं ब्राउनिश होऊन द्या याला। थोडंसं ब्राउनिश झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहोत। हे थोडंसं ब्राउनिश झालं आहे, तर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते। टोमॅटोला पण थोडंसं शिजून द्या, जास्त नाही। पुढे मी काही मसाल्यांची तयारी केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। माझ्या हे मसाल्यांची तयारी करून ठेवले। त्याच्यामध्ये तिखट आहे, हळद आहे, थोडंसं माझ्या हिशोबातलं तिखट आहे, ते तुम्ही तुमच्या हिशोबात टाकू शकता। जे आपण कांदा आणि टोमॅटो घेतलेला त्याला चॉप करून त्याच्यामध्ये ते मसाले टाकायचे आणि हा आपण जो वाटण केलेला होता आधी, तो आता आपण हा वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत। सगळ्यांना मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आणि मी थोडंसं स्वाद अनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबात मीठ टाका। वाटण आणि कांदा टोमॅटो हे चांगलं थोडंसं तेल सोडायला लागेल। बघा, थोडं तेल सोडतं आहे, ते शिजलं आहे, म्हणजे थोडंसं शिजलं आहे ते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बिरडं टाकूया। बिरडं टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेला आहे। आणि हा मी बॉईल करून ठेवलेलं पाणी होतं, तो 1 ते 1.5 ग्लास त्याच्यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर हे मी परतून घेतलेलं आहे व्यवस्थित। याला आपण 10 ते 15 मिनटं शिजून द्या। कोणी कुकरमध्ये लावतो, मी कुकरमध्ये न लावता मी कढईमध्ये ह्याला झाकून ठेवून याची भाजी तयार करणार आहे। ही त्याच्यानंतर भाजीमध्ये आपण वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकतो आहे। आपली भाजी ही रेडी आहे। तुम्ही बघू शकता कशी चविष्ट झणझणीत वाल बिरड्याची भाजी तयार झालेली आहे।
Please like, share and subscribe my channel. Thank you.